पंढरपूरच्या वेळापूर पोलीस ठाण्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकरांचं बेमुदत आंदोलन। मतदानाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा दक्षिण सोलापूरच्या मुळेगाव तांडा गावामध्ये ईव्हीएम मशीनवर जादूटोणा केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। मतदान केल्यानंतर एक महिला चक्कर येऊन पडली, त्यानंतर ईव्हीएमला लिंबू मिरची लावलं असल्याचं तिनं सांगितलं। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव कोळेगाव जिल्हा परिषदेमध्ये बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। शेजारच्या तालुक्यातून बोगस मतदार आणून मतदान करून घेतलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातल्या एखतपूर गावामध्ये वधूवराकडून बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान। वधूवराच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक। वाढीव वेतनवाढीचा फरक न मिळाल्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष। येत्या 3 दिवसांमध्ये हप्त्याची रक्कम मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करणार। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा सरकारला इशारा। बोरिवली आणि दहिसर परिसरामध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर महापालिका कारवाई करत असल्यामुळे मनसे आक्रमक। अमराठी फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसेकडून इशारा। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक खोळंबली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप। धुळ्याच्या धामणझर गावाजवळच्या जंगल परिसरामध्ये सागवान वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा अवैध प्रकार उघड। वन विभागाकडून वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त। तसंच अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाल्याची माहिती। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। तर मंदिर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं राहणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती। मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 दिवसीय मलेशिया दौरा। भारताचे आशियाई देशांसोबतचे संबंध आणि मलेशियासोबतचं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।